समाजातील जातीय भेदभाव दूर होऊन समता प्रस्थापित करता यावी यासाठी केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह योजना सुरू केली होती। मात्र ही योजना कोणतंही ठोस कारण न देता बंद करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवदाम्पत्यास किती निधी मिळायचा आणि राज्यातील नेत्यांनी यावर आता कोणती प्रतिक्रिया दिली आहे आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी सुमित भुजबळ आणि आपण पाहतात ABP माझा। केंद्र सरकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यास 2,50,000 रुपये अर्थसहाय्य म्हणून दिले जायचे। मात्र हा निधी आता बंद करण्यात आला आहे। या निर्णयावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, केंद्र सरकारने आंतरजातीय विवाहांना अर्थसहाय्य करणारी योजना बंद केली आहे। याचा आंतरजातीय विवाह करणाऱ्यांवर मोठा परिणाम होणार आहे। केंद्र सरकार या निर्णयानंतर हे सांगू इच्छिते की आंतरजातीय विवाह होऊ नयेत। सरकार बाबासाहेबांनी दिलेला मार्ग सोडून मनूच्या मार्गावर चालत आहे। दरम्यान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिलं आहे। या पत्रात ओमराजे निंबाळकरांनी म्हटलं आहे, सरकार हा निर्णय घेऊन शाहू फुले आंबेडकर यांचा विचार नाकारत आहे। हा निर्णय समाजाला मागे घेऊन जाणार आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं याबाबतची प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा।